आणि जास्तीत जास्त आपल्या धर्माला ग्लानी आणि क्षती जर कुठून सुरुवात व्हायली तर सध्या हिंदू समाजातील तरुण मुलीपासून सुरुवात होईल. त्याला भ्रमित करणं, प्रेमाच्या नावानं फसवणं इत्यादी. त्यांना माहीत आहे की त्यांना मुलीची आवश्यकता नाही, पण धर्माला कसं क्षीण करावं त्याच्यासाठी हे एक त्यांच्या ध्यानात आलेला विषय आहे. धर्मविरोधी लोकांची गोष्ट, आणि म्हणून त्यांनी त्याच्यावर जास्त जोर दिलेला आहे. तर आपण काय करायचं आता? पण एक संकल्पना मनामध्ये आली की उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये लेकर कसे तरी घरीच आहेत, म्हणून त्यांच्या गावागावामध्ये ज्या ज्या ठिकाणी महिला शिक्षिका आपणाला उपलब्ध होतील त्या त्या ठिकाणी मुलींसाठी 7 दिवसीय शिक्षण शिबिराची सुरुवात झाली. कुठं संपलेली आहे, कुठं अजून संपणार आहे. आपल्या मन्नूरमध्ये हे केंद्र चालू आहे शिक्षण शिबिराचा शाळेमध्ये, आणि त्या शाळेमध्ये आज गेल्या 6 दिवसापासून तरुण आपल्या युवती मुली त्या शिबिरामध्ये आहेत. उद्या त्या शिबिराची सांगता म्हणजे समारोप कार्यक्रम आहे. आणि असं प्रत्येक ठिकठिकाणी किनवट तालुक्यामध्ये बऱ्याच गावामध्ये हे केंद्र चालू आहे. जवळजवळ तिकडं 500 मुली त्या केंद्रामध्ये शिक्षण प्राप्त करण्यासाठी यावेळेस शिकण्यासाठी. त्याच्यामध्ये 3 विषय दिलेले आहेत. शिक्षा, सुरक्षा आणि संस्कृती या 3 विषयावर त्यांना सांगायचं आहे. असं शिक्षण शिबिर चालू आहे. तर त्या शिबिरामध्ये कोणी महिला मंडळी, पुरुष मंडळी दुसरी कोणीच जात नाही. फक्त सांगणारी शिक्षिका आणि त्या कुमारी, त्या कन्या यांनाच त्याचा प्रवेश आहे. असं ते कार्यक्रम चालू आहे. दुसरी गोष्ट आहे की येणारी 5 जून तारीख, 5 जूनला राम मंदिर पटवारीगुडा येथे आपल्या मंडळ मधून, आपल्या जिल्ह्यातून आणि किनवट तालुक्यातून ज्या ज्या ठिकाणी शिबिर चालू आहे, शिक्षिका ते मार्गदर्शन करत आहेत. आपल्या वेळेतून वेळ काढून ज्यांच्यामध्ये सेवाभाव आहे, संवेदना आहे, अशा शिक्षिका त्या कामाला लागलेल्या आहेत. त्यांना धन्यवाद आहे. खूप आपल्या समाजासाठी त्यांचं सहयोग आणि योगदान आहे. तर 5 जूनला 1000 युवती संमेलन सभा म्हणून आपण घेणार आहोत राम मंदिर पटवारीगुडा. तर तेथेही प्रत्येक गावातून, आता शांतापूरही आहे, याही गावाला सांगणं आहे. असे अनेक गावाचे लोक आलेले असतीलच. त्या प्रत्येक गावच्या सद्भक्तांना माझी विनंती आहे की आपल्या गावातून 14 वर्षाच्या पुढच्या मुली जेवढ्याही असतील, लग्न न झालेल्या 14 वर्षाच्या पुढून, अशा समस्त मुलींची एक यादी तयार करायची गावामध्ये. ज्याच्या त्याच्या गावात 1-2 प्रमुख माणसांनी, आणि त्या संमेलनामध्ये आपापल्या गावच्या मुली संमेलनामध्ये आणायच्या, घेऊन यायच्या. फक्त 2 माणसं त्याच्या सोबत यायचं. सगळ्या मुली संघटित करून त्यांची एक वाहनाची व्यवस्था करायची, संमेलनामध्ये आणायचं. बाकी गावातल्या मोठ्या महिला असतील, पुरुष असतील, त्या कार्यक्रमामध्ये कोणीही यायचं नाही. त्यांची व्यवस्था तिथं नाही. आले तरी त्या मुलींनाच जेवायला वगैरे व्यवस्था आहे, बाकी लोकांना नाही. कोण करायची कोणाची व्यवस्था? फक्त कामापुरतं आम्ही ते ठेवलेलं आहे. मग आता सगळ्या गावच्या मुली संघटित करून का आणायच्या? ज्याच्या त्यानं मुली जर घेऊन आल्या तर मुलीपेक्षा माणसंच जास्त होते. याच्यासाठी गावात एका जागी संघटित एकत्रित करून सर्वांना घेऊन येण्याची व्यवस्था करा. ज्यांना आपल्या मायबापाला आपल्या लेकीची, मुलीची चिंता आहे, काळजी आहे, तिचं कल्याण करण्याची अपेक्षा आहे, अशा लोकांनी ते काम करायचं आहे. त्याला चिंता नसेल त्यांनी करायचं नाही. सर्वांनाच आहे, सर्वांनीच करा. म्हणजे चिंता राहणारच की मायबाप म्हणल्यावर. तर असं सर्वांना तिथं घेऊन येण्याचं कार्य करायचं आहे. त्या 5 तारखेला वेळ अजून फिक्स आम्ही केली नाही. वेळ तुम्हाला सांगण्यात येईल.
आणि वक्ताही कोणीतरी आणायचा प्रयत्न चालू आहे. महिला वक्ता मिळाले तर महिला येईल, नाहीतर आपले पुरुष तर राहतीलच. अशा पद्धतीनं आणि त्याच्यात मलाही थोडे बोलण्याची संधी दिलेली आहे. अर्धा तास मी त्या कार्यक्रमामध्ये बोलेन. तर कोणीही त्या कार्यक्रमात न येता आपल्या मुलींना पाठवून द्या. सुरक्षित घेऊन येणे आणि घेऊन जाणे आणि घेऊन येणे असं हे कार्य तुम्ही करावं अशी अपेक्षा आहे. कारण पुन्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या की ते अजून आपल्या आपल्या हॉस्टेलला कॉलेजला जिकडे तिकडे निघून जातील. पुन्हा त्यांना कोण सांगणार. आणि हे कार्य दरवर्षी आपल्याला करायचं ठरलेलं आहे. आता एका वर्षासाठी नाही, दरवर्षीच ते काम आपण करणार आहोत. तर ही सूचना सर्वांनी ध्यानात ठेवून ते काम करतीलच, त्याच्यामध्ये काही शंका नाही. तर ही झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण